नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांत बबन कांबळे. हे मी नाट्यचित्र सादर करणार आहे आणि या नाट्यचित्राचं नाव आहे ऑफलाईन आई. हे मम्मी मला खायला दे, भूक लागले. काय म्हणतेस? फोनवर बोलतेस काय? बरं लवकर दे खायला, खूप भूक लागले. तोपर्यंत मी खेळतो. मम्मी बोलून झालं का? खायला दे, खूप भूक लागले. हे मम्मीचं ना नेहमीच झालंय, ती नुसती फोनवरच बोलत असते. हे मला अजिबात आवडत नाही. आज ना शाळेमध्ये टीचरनी एक धडा शिकवला, माझी आई. तर ते धडा संपल्यावर टीचरनी एक प्रश्न विचारला, तुम्हाला तुमची आई कशी आवडेल? तर आता मला प्रश्नाचा उत्तर सापडला, ऑफलाईन आई म्हणजेच तिच्या हातात मोबाईल असणारी आई म्हणजेच ऑफलाईन आई. तर आता बघा ना, मी तिला खायला मागितलं तर ती फोनवर बोलत होती. काल मी तिला बाहेर फिरायला घेऊन जायला विचारलं होतं तर ती काम करत होती. नाहीतर कधी काम करते, नाहीतर कधी फोनवर बोलत असते. नाहीतर त्या कधी काकूचा फोन, तर कधी आजीचा फोन, तर कधी मैत्रिणीचा फोन, तर कधी कामाचा फोन. नुसता फोन फोन फोन. कधी कधी मला असं वाटते, आई जर शिकली नसती तर किती बरं झालं असतं. आणि फोन कसा वापरायचा ते पण आलंच नसतं. आणि तिने तिचा वेळ माझ्या बरोबर घालवला असता. ती माझ्यासोबत खेळली असती, तिने बाहेर मला फिरायला घेऊन गेली असती. नाहीतर हा मोबाईल, तिने त्या साडी नेसावी, तिने बाहेर मला फिरायला घेऊन जावं, मी तिच्या खुशीत झोपावं, तिने मला झोपताना अंगाई गीत गावं, तिने छान छान गोष्टी सांगावं. तर आता बघा ना, तिने स्वतः गीत गाण्यापेक्षा फोनवर लावून देते आणि स्वतः गोष्ट सांगण्यापेक्षा फोनवर ऐकवून देते. या मला मोबाईलचा खूप राग आलाय. तुम्हाला सगळ्यांना पण माझ्यासारखाच राग आलाय ना? अहो पटतंय ना मला काय म्हणायचंय ते? तुम्हाला तुमची आई कशी आवडेल? मला खात्री आहे तुम्हाला पण तुमची आई ऑफलाईनच आवडेल. बरोबर बोलतोय ना? धन्यवाद.